हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पान गला कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ. अस्तर मी कापून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. अगोदर आपण मेजरमेंट बघूया. शोल्डर 5 इंच, मुंडाखोली 5 इंच, छाती 9 इंच 28 ची छाती आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलेला आहे आणि कंबर सुद्धा 9 इंचच आहे. उंची 12.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 13.5. गला रुंदी घेतले मी 1.5 इंच. गल्याची मागची पट्टी 2.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 3.5 इंच. 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. रुंदीला पण 3.5 इंच घ्यायचं आहे. मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर आपण पान गल्याचा शेप देणार आहोत, तर दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. नंतर कटिंग करायची आहे. मेन फॅब्रिक सरळ घ्यायचं आहे. सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. नंतर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. नंतर अस्तरच्या मापातच मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि गल्याला कट मारून घ्यायचे. नंतर उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. अस्तरच्या मापात साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. नंतर जेवढा एक्स्ट्रा भाग आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा. ब्लाउजला टक्स मारताना ब्लाउजचा सेंटर काढून घ्यायचा. नंतर सेंटर पासून फोल्ड करून अर्धा इंच मार्जिन घेऊन उंचीला 3.5 इंच घेऊन टक्स मारायचा. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे. नंतर गल्याला लेस अटॅच करायची. इथे मी सिंपल लेस अटॅच करते गल्याला आणि कमरेला. सिक्वेन्सी लेस डबलची गल्याला अटॅच करते. अशा सोप्या पद्धतीने आपला पान गला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.